नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण मागील सप्ताहामध्ये शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत आपण पूर्ण केलेला आहे व या शिक्षण सप्ताहाचा शाळा स्तरावर प्रत्येक दिवसाचा अहवाल कसा ठेवावा या संदर्भात आपण हे प्रपत्र आहे याची माहिती आपण घेणार आहोत. या ठिकाणी शिक्षण सप्ताह 2024 आपल्यासमोर दिसत आहे. दिनांक 22/7/2024 अ आणि ब अशा दोन तक्त्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती दिवस, उपक्रमापूर्वीची स्थिती, या ठिकाणी अनुक्रमांक आहे, विभागाचे नाव आहे आणि विवरण देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या शाळांची संख्या 1, आपली जी शाळा आहे ती, एकूण विद्यार्थी संख्या आणि एकूण शिक्षक संख्या, ही संख्या या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. जिओ टॅग केलेले किंवा नोट कॅम्पमध्ये फोटो काढलेले संख्या किंवा अपलोड केलेले संख्या या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायची आहे. 22 तारखेचाच हा ब तक्ता आपल्याला दिलेला आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती दिवसाच्या उपक्रमांची स्थिती, या ठिकाणी अनुक्रमांक, विभागाचे नाव आणि या ठिकाणी देखील विवरण आपल्यासमोर देण्यात आलेले आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या शाळांची संख्या, एकूण विद्यार्थी संख्या, एकूण शिक्षक संख्या आणि शैक्षणिक साहित्य जत्रा आयोजित शाळा संख्या, शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या आयोजित केलेल्या कार्यशाळांची संख्या आणि या ठिकाणी संख्या लिहून जिओ टॅग केलेल्या फोटोंची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायची आहे. या पद्धतीने हे पहिल्या दिवसाचे म्हणजे 22 तारखेचं विवरण आपल्याला लिहून घ्यायचं आहे. दुसरा दिवस आहे 23/7/2024 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान. या ठिकाणी अनुक्रमांक, विभागाचे नाव आणि या ठिकाणी देखील विवरण देण्यात आलेले आहे. या ठिकाणी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान करिता राबवलेल्या उपक्रमांची संख्या, या ठिकाणी आपल्याला ती संख्या लिहून घ्यायची आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान करिता उपक्रम राबविलेल्या शाळांची संख्या, एकूण सहभागी विद्यार्थ्यांची संख्या, एकूण सहभागी शिक्षक संख्या, पुढे आहे एकूण सहभागी सामाजिक शाळा समिती सदस्य व गावकरी सदस्यांची संख्या, पुढे आहे जनजागृती करिता केलेले उपक्रमांची संख्या. या ठिकाणी आपल्याला ही सर्व संख्या लिहून घ्यायची आहे आणि जिओ टॅग किंवा नोटकॅममध्ये काढलेल्या संख्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे. पुढचा दिवस आहे तिसरा दिवस 24/7/2024. हा दिवस आपण क्रीडा दिवस म्हणून साजरा केलेला आहे. या ठिकाणी अनुक्रमांक, विभागाचे नाव आणि विवरण या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी देखील सहभागी संख्या, जे स्वदेशीय खेळ स्पर्धा आयोजित शाळा संख्या, स्वदेशीय खेळात सहभागी विद्यार्थी संख्या, आयोजित देशी खेळांची संख्या, आपण कोणते कोणते खेळ घेतलेले ते संख्या या ठिकाणी लिहून ठेवायची आहे. पुढचा दिवस आहे 25/7/2024 लोककला. या ठिकाणी देखील आपल्याला या पद्धतीचा चार्ट आहे. या चार्टमध्ये आपण जोही उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाची संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी शिक्षक संख्या आणि ज्या ज्या उपक्रमांचे आपण आयोजन केलेले होते त्यांची या ठिकाणी आपल्याला या तक्त्यामध्ये संख्या व्यवस्थितरित्या लिहून ठेवायची आहे. या ठिकाणी आपण हा तक्ता देखील वाचन करू शकता. या पद्धतीने आपल्याला ही संख्या लिहून घ्यायची आहे. पुढचा दिवस आहे 26/7/2024 कौशल्य दिवस. या ठिकाणी देखील तोच तक्ता आहे. या ठिकाणी विवरण दिलेलं आहे. शिक्षा शपथ घेणाऱ्या व सहभागी शाळांची संख्या, अंदाजित किती विद्यार्थी कौशल्य शिक्षणाकरिता नोंदणी करू शकतात त्याची संख्या, कौशल्य दिवस कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक संख्या, कौशल्य दिवस कार्यक्रमात सहभागी शिक्षक संख्या. या ठिकाणी देखील आपल्याला ती संख्या नोंद करून ठेवायची आहे. ही माहिती आपल्याला केव्हाही विचारली जाऊ शकते, म्हणून ही नोंद असणे आवश्यक आहे मित्रांनो. याचा पुढचा दिवस आहे आपला शेवटचा दिवस 28 तारीखचा, जो या शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. त्याची देखील नोंद आपण या तक्त्याच्या माध्यमातून करून ठेवणार आहोत. या ठिकाणी मी 28 तारखेचा हा 28/7/2024 हा तक्ता आहे. विद्यांजली या ठिकाणी विवरण आपल्याला समोर देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विद्यांजलीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या शाळा संख्या, CSRमध्ये नव्याने नोंदणी झालेल्या स्वयंसेवी संस्था, त्याच्यापुढे आहे स्वयंसेवी व अन्य संस्था
सहभागी करण्यात आलेल्या उपक्रमांची नावे. पुढचा आहे स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांची नावे फलकावर नमूद करणाऱ्या शाळांची संख्या. पुढचा आहे स्वयंसेवक सहभाग अभियानाकरिता शाळा समिती सहभागी संख्या. पुढील विवरण आहे विद्यांजली प्रणालीच्या प्रचार प्रसारकरिता आयोजित कार्यक्रमाची संख्या. पुढील आहे विद्यांजली रेडिओ, सोशल मीडिया, अन्य माध्यमातून प्रचार केलेल्या साधनाची संख्या. या सगळ्यांची संख्या आपल्याला आपल्या दप्तरी नोंद करून ठेवायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.